कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करत ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। सोबतच यामध्ये 1 वाटी फ्रेश ताजे मटार घालायचे आहेत। यामध्ये आता आपण हे 2 लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आता आपण हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया। तर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता आपण हे मिश्रण सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपण याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी वाटून घेणार आहे। आता पहिला नाश्ता बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे। आता सोबतच यामध्ये आपण 2 चमचे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। आता यामध्ये आपण जे वाटाण्याचं वाटण करून ठेवलेलं ते देखील यामध्ये घालायचं आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण मिश्रण यामध्ये घालणार आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तरी देखील चालतील। तर अशा प्रकारे मी संपूर्ण मिश्रण यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला उरल्यामुळे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर सकाळच्या वेळेस नाश्त्याची खूप गडबड असते, तर अशा वेळेस अतिशय झटपट तयार होणारे आज 2 नाश्ता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर अशा प्रकारे आपलं हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी अजून घालणार आहे, कारण मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। तर बघू शकता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा इनो घातलेला आहे। इनो जर आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा घातला तरी देखील चालेल। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे पॅनकेक करून घेऊया। पॅनमध्ये 1 चमचा तेल मी घातलेलं आहे। आता यावरती आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे त्यातील 2 मोठे चमचे बॅटर घालायचं आहे आणि हे बॅटर एकसारखं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। तर 2 मिनिटानंतर वरची बाजू थोडी ड्राय झाल्यानंतर आता आपण हे व्यवस्थित पलटी करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता पॅनकेक दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून आपला तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे नाश्त्यासाठीचा आपला पहिला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर अतिशय झटपट असा हा नाश्ता आहे। सकाळच्या वेळेस तुम्ही अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये असा नाश्ता बनवून देऊ शकता। आता आपण नाश्त्यासाठीची दुसरी रेसिपी पाहणार आहे। आता आपण दुसरी रेसिपी करण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, वाटाणे, 1 बटाटा किसून घेतलेला आहे, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि गाजर घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण वाटून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी वाटाणे घेतलेले आहेत। सोबतच यामध्ये 2 मिरच्या घालायच्या आहेत, लसूण घालायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण पाणी न घालता याची बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर झाकण लावून आपण हे वाटण घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मी वाटण तयार केलेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता आपण दुसरी रेसिपी करण्यासाठी मी इथे 1 बाउल घेतलेला आहे। यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, पाव कप यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। सोबतच यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर आणि गाजर घालायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता। त्याचबरोबर हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला जेमतेम फक्त 10 मिनिटच लागतात। फार जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये थांबायची देखील गरज नाही। आता यामध्ये मी 1 बटाटा किसून घेतलेला आहे, त्यातील संपूर्ण पाणी निथळूनच यामध्ये आपण हा बटाटा घालायचा आहे। बटाटा घातल्यानंतर यामध्ये आपण जे वाटाण्याचं मिश्रण वाटून ठेवलेलं ते देखील यामध्ये घालायचं आहे। तर मुलं सहसा भाज्या खात नाहीत, तर या निमित्ताने मुलं भाज्या देखील खातील। तर अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर गव्हाचं पीठ असल्यामुळे अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे। त्याचबरोबर क्रिस्पीपणा येण्यासाठी यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे सर्व भाज्या यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता आपण ह्या सर्व भाज्या या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पिठामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर पाणी एकदम नाही घालायचं, थोडंसं करून यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण भजी बनवण्यासाठी ज्या प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे अगदी त्यासारखीच आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। तर अगदी थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे। आता खायचा सोडा आणि ह्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे भजी आपली थोडीशी फुगण्यासाठी यामध्ये मी खायचा सोडा घातलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं भजी बनवण्यासाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता भजी बनवण्यासाठी
आपण पाण्याचा हात लावून हे बॅटर व्यवस्थित असं तोडून घ्यायचं आहे आणि याची भजी घालून घ्यायची आहेत. तर गॅसवरती मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण भजी घालून घ्यायची आहेत. तर पॅनमध्ये जेवढे मावतील तेवढेच भजी यामध्ये घालायचे आहेत. तर बाजारामध्ये वाटाणे देखील भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि मटार देखील अतिशय स्वस्त असल्यामुळे अशा प्रकारचे मटारपासून तयार झालेले वेगवेगळे नाश्ते तुम्ही नक्की बनवून पहा. त्याचबरोबर हे नाश्ते करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ किचनमध्ये थांबायची गरज नाही, अतिशय झटपट असे तयार होतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी पॅनमध्ये जेवढे मावतील तेवढे भजी घालून घेतलेले आहेत. आता आपण हे व्यवस्थित तळून घेऊया. एका मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भज्यांची एक बाजू व्यवस्थित शेकलेली आहे. आता आपण एका स्पूनच्या मदतीने हे व्यवस्थित पलटी करून घेऊया. तर अशा प्रकारे अतिशय झटपट तयार होणारे नाश्त्यासाठीचे 2 वेगवेगळे प्रकार मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही रेसिपी जर आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपल्या भजी व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून तयार झालेल्या आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या देखील भजी आपण अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या भजी बनवण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागलेला नाही, अतिशय झटपट अशी ही आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता आज नाश्त्यासाठी तुम्हाला मी मटारपासून 2 वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर या रेसिपी करण्यासाठी आपल्याला जेमतेम फक्त 10च मिनिटं लागतात. फार जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये थांबायची गरज नाही. तर तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही रेसिपी जर आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.